हाय हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. असे डबे बनवले तुम्हाला मी दाखवलेलंच की ते हे सुगड आहेत ना, सुगड ते संक्रांतला वापरतात, त्याच्यासाठी पण मी डबे बनवले. पण त्यासाठी पण डबे तुम्हाला दाखवलेच भरपूर. आणि मी देवाचे फोटो ठेवण्यासाठी त्याच्यासाठी पण मी डबे आणले. आणि इथं हे बघा, हे डबे ह्याच्यात आहे ना देवांचे सगळे वस्त्र आहेत. तर मी असं नवीन डबा केला आहे हा, आणि ह्या वर्षीच केले. तर तुमच्यावर शेअर करायचं ते राहूनच जाते. तर मी आज शेअर करावं म्हटले तुम्हाला. तर मी ह्याच्यात काय काय ठेवले तुम्हाला दाखवते. देवांचे जेवढे वस्त्र आहेत वर्षभराचे, म्हणजे वर्षभरात किती सणवार असतात, काय काय असतात, सगळं तुम्हाला दाखवते बघा. ह्याच्यात सगळ्यात पहिले ना, आणि त्याच्यावर ना मी असं हे आहेत ना, हे आहे ना म्हणजे पॉलिथिन, म्हणजे पिशवी म्हणा, पॉलिथिन म्हणा, काय आहे ना, हे किराणा मालातून मी रिलायन्स मॉलमध्ये गेलेली ना, मग तेव्हा भेटतात बघा. अर्धा किलो पावशेर आणलं तर असे भरपूर येते. मग मी डोकं लावून ना ते बाजूला काढून ठेवलेत. तर बाकीचे आहे दोन, तर ते धुवून ठेवलेत. तर ते पण तुम्हाला सगळं मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवते की माझ्याकडे काय काय आहे म्हणून. तर हा व्हिडिओ स्किप न करता बघा. तर हे बघा, वैभव लक्ष्मीचं दिसत आहे का? तर वैभव लक्ष्मीचं वस्त्र आहे. तर मी दुसरा कशालाच नाही. ह्याच्यात 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी, ह्याच्यात पण सुपारी आहे बघा, दाखवत दिसत असेल. तर हे वैभव लक्ष्मीचं झालं. दुसरी गोष्ट, आणि ह्याच्यासाठी मला हे नाही भेटलं, काय म्हणतात त्याला, पिशवी नाही भेटली. आहे तर धुवून ठेवलं सुकायला. तर आजच धुतलं आणि ते सुकायला. तर हे बघा, तर हे आहे ना आपलं काय म्हणतात त्याला, कोजागिरी पौर्णिमाचं पूजा मांडतो ना त्याच्यासाठी. तर आता तर तुम्हाला हे बघा, हे आहे ना मार्गशीर्षासाठी आणले हे. तर त्याच्यानंतर नवरात्राची पूजा मांडतात ना, तर मी नवरात्रीची पूजा तुम्हाला दाखवलेली एका व्हिडिओमध्ये. तर त्याची पूजा मांडतात. माझ्याकडे अंबाबाईचा फोटो आहे, तर मग मी पूजा मांडून ठेवते. तर आता ठरवलं की रोज दरवर्षी पूजा मांडायची फोटो. मग त्याच्यासाठी हा वस्त्र तर खराब होईपर्यंत वापरायचं. खराब झालं की मग हे करायचं. आणि त्याच्यानंतर बघा, श्रावण महिन्याचे सोमवार, मग त्याची पूजा मांडण्यासाठी पांढरं वस्त्र पाहिजे. तर मग हा एक आहे. त्याच्यानंतर स्वामींची पूजा, हे एक वस्त्र आहे. त्याच्यानंतर स्वामींची पूजाला फक्त पिवळा वस्त्र लागते. दर गुरुवारची पूजा मांडते ना मी स्वामींची, 11 गुरुवार. तर त्याच्यासाठी वस्त्र 2-3 आहेत. त्याच्यानंतर हे बघा, हे काय सत्यनारायण पांढरं वस्त्र लागणार आहे. तर मी आणून ठेवले तो, तर त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर आणि हे वस्त्र ह्याच्यासाठी थैली नाही म्हणून. तर हे वस्त्र आहे ना आपलं नागपंचमीचं पूजा मांडतो ना त्याच्या. तर कोणची पण वस्त्र आहे ना कशाला पण वापरायचं नाही. जी वस्त्र आहेत ना त्यालाच वापरायचं. मग माझं कसं, मला तसंच आवडते म्हणून मी तसंच करते. म्हणून हे बॉक्स आणलंय. तर ह्या बॉक्समध्ये सगळ्यांचं आता हे मार्गशीर्ष, आता मार्गशीर्षाचं काय, आता गुरुवार आहे. तर गुरुवार येणार, तर आपलं महालक्ष्मीचं व्रत येणार आहे. मग त्याच्यासाठी हे वस्त्र, आता हे वस्त्र मार्गशीर्षाचं ते त्यालाच वापरायचं, माझं असंच मत आहे. म्हणून तुम्हाला कसा हा व्हिडिओ वाटला मला नक्की सांगा. आणि कारण की मी त्याच्या, आणि सुपारी, आता सुपारी वैभव लक्ष्मीला पण कलशामध्ये सुपारी लागते. मार्गशीर्ष महिन्याला पण सुपारी लागते. माझ्याकडे असं भरपूर सुपारी आहे. आणि आता हे बघा, ह्याच्यात माझ्याकडनं 4 सुपारी आहेत. सत्यनारायणला 4 सुपारी आहे. तर 3 सुपारी स्वरूप आहे. गणपती वरून आणि कुलदेवीचा तो आहे. आणि त्याच्यानंतर कलशात, असं सगळेच कलशात म्हणून एका थैलीत ठेवले. वस्त्र, सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हे सगळे एका थैलीत ठेवलेत. आणि असं प्रत्येकाचं आहे बघा. ह्याच्यात पण सुपारी आहे बघा, 1 रुपयाचं नाणं, सुपारी दिसत असेल. त्याच्यानंतर स्वामींना नाही लागत आहे म्हणून स्वामींना नाही, मार्गशीर्षाच्या. आणि
मार्गशीर्षाच्या गुरुवारी पण लागणार आहे, त्याचं पण मी करून ठेवते. म्हणून असं प्रत्येकाचं वेगवेगळं प्रत्येकाला ठेवते मी. आणि असं मी डबे केले. कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सगळ्यांचे वस्त्र असं केले. आणि नंतर रेग्युलर देवपूजाची वस्त्र ते वेगळे, ते रेग्युलर एका टोपल्यात मी ठेवले. ते रेग्युलर वापरायचा रोज एक वापरते, काढते. आणि पाटा पुसायला वेगळा आणि खाली पुसायचं ते वेगळं आणि त्याच्यानंतर हातरायचं देवाचं ते वेगळं, असे माझ्याकडे वस्त्र आहेत. तर हा कसं वाटलं मला नक्की सांगा. आणि आता मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे देवाचे कोणते फोटो आहेत, तर मी तुम्हाला ते पण दाखवते. आणि तुम्हाला दिवाळीच्या टायमाला दाखवलेलं सुगडाचं बॉक्स, ते बोळके असतात ना, सुगडं म्हणतात किंवा बोळके म्हणतात, त्याचा बॉक्स तर तुम्हाला दाखवलेला. आणि त्याच्यानंतर दिव्याचे पण बॉक्स तुम्हाला दाखवले. मला तसं आवडतं म्हणून मी तसं आहे. तुम्ही पण तसं करा, म्हणजे कसं कन्फ्यूज पण होणार नाही, इकडे तिकडे वस्तू जाणार नाही, एका ह्याच्यात राहणार. तर ते पण तुम्हाला दाखवते. आणि आता हे सगळं मी भरून ठेवते आणि तुम्हाला मी दाखवते. माझ्याकडे ना कोणते देव फोटो आहेत. तर रोजच्या देवपूजामध्ये तुम्ही बघत असेल माझ्याकडे भगवान विष्णूचे, पाय चेपत माता लक्ष्मीचे फोटो आहेत. त्याच्यानंतर स्वामींचा फोटो आहे, अंबाबाईचा फोटो आहे आणि आमच्या डोंगरावरची ती देवी आहे ना त्यांचा फोटो आहे. आणि आता अजून माझ्याकडे कोणते फोटो आहेत ते पण तुम्हाला दाखवते, ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. असले बॉक्स आहेत ना डबे प्लॅस्टिकचे, तर कोणत्या पण दुकानात भेटतात ते. तर हे काहीतरी मिनी 180ला घेऊन आले, त्याची प्राईस पण आहे बघा. हो उलट फ्रंट कॅमेरा म्हणून उलट दिसतात, 180ला घेऊन आली मी. तर असं पण दिसतंय 180, असं पण दिसतंय. तर हे तर मी घेऊन आले. तर म्हणजे बघा सगळे वस्त्र बसतात, ते एका ह्याच्यातच होतं, ते काही प्रॉब्लेम येत नाही. तर बाकीचं दाखवते तुम्हाला. आमचे वस्त्राचं बॉक्स बघितलं, आता देवांचं फोटो ठेवण्याचा बॉक्स बघा हे. तर हे असं इकडे कुठं ठेवलं तर म्हणजे हात लागतं, वरतून पटकन खाली पडलं ते चांगलं नाही ना. मग मी सगळे आहेत ना लॅपवर ठेवते. देवांचं काय सामान आहे ना सगळं लॅपवर, चौरंग पाठपासून ते सगळं ग्रंथ वगैरे आहेत ना, रेग्युलर ग्रंथ इथंच आहेत आणि बाकीचे ग्रंथ वरती आहे. सगळं मी असं वरती ठेवते. आणि हे फोटो असं पाटावर ठेवलं पटकन पडलं ते चांगलं नसतं. त्याच्यासाठी असं बॉक्स केलं आहे, म्हणजे आपल्याला कधी लागलं की पटकन काढता पण येतं आणि पडणार पण नाही आणि सुरक्षित राहील. आणि त्याच्यासाठी आणि ह्याच्यात कोणते फोटो ठेवले दाखवतो तुम्हाला. तर माझ्याकडे थैली नाही, तुम्हाला सांगितलं ना त्याच्यासाठी बघा. तर ह्याच्यात ठेवलं मी. तर पहिला फोटो आहे माझ्याकडे सत्यनारायणचा. हा फोटो आहे ना मी केंद्रातूनच आणले, सत्यनारायणचा फोटो आहे आणि हा केंद्रातूनच आणला मी. तर दुसरा आहे आपलं महालक्ष्मीचा. आणि हे महालक्ष्मीचं मी 2 वेळा होता, लक्ष्मीपूजन 3 वेळा वापरते. एक तर मोठी लक्ष्मीपूजन असते दिवाळीची तेव्हा काढते, आणि गुरुवारचं मार्गशीर्षाचा गुरुवार असतो तेव्हा काढते, आणि वैभव लक्ष्मीचं पूजा मांडताना असे काढतात आहे. आणि तुम्हाला सांगते का, वैभव लक्ष्मीचे माझे 11 गुरुवार पण झाले, 11 शुक्रवार झालेत, त्याचं पण उद्यापन झाले. आणि 21 शुक्रवार पण झाले आणि त्याचं उद्यापन झालं नाही, त्याचा अजून मुहूर्त झाला नाही. झालंय, करायचं ते काय आता कधी येईल त्याचं मुहूर्त माहीत नाही. तर ह्या मार्गशीर्ष महिन्यात त्याचं उद्यापन करून परत सुरू करायचं म्हणते. तर मी असं करणार आहे, 11, 21, 51 आणि 108 असे मी करते आणि परत रेग्युलर असं करणार आहे. तर मला ते करायची आवड आहे म्हणून मी करणार आहे. तर शक्यतो 108 नंतर केलं तरी चालते, पण असं. आणि तुम्हाला करायचं असलं तर तुम्हाला 51, 21 जास्त मोठं होत असेल, म्हणजे लांबट जात असेल तर 11 केलं तरी चालते. 11 करायचे, उद्यापन करायचं, परत 11 करायचं, असं करू शकता. तर मी तसं नाही करणार आहे, मी माझ्या करणार आहे, कारण की मला इच्छा आहे आणि मला आवडते म्हणून मी करणार आहे. 11 तर झालेत, 21 पण झाले, आता 51 करायचं. उद्यापन झालं की मी आता हा मार्गशीर्ष महिना संपायच्या आधी त्याचं उद्यापन करणार आहे. उद्यापन करून परत नव्याने चालू करणार आहे. झालं तर करते, कारण की आता कसं माहिती का, आता हा गुरुवार तर शुक्रवार, कालचा शुक्रवार तर गेला तेव्हा शक्य नाही झालंय. तर आता करायचंय, केलं तर करणार आहे. तर मग परत मी 51 चालू करणार आहे. तर हे सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे. आणि हे बघा हे फोटो,
आणि दुसरा फोटो, एवढेच माझ्याकडे फोटो आहेत. तर दुसरा फोटो आहे धन्वंतर देवांचा. तर हे मी मोती चौकात आहेत ना, बसतात बघा दिवाळीच्या टायमाला, तेव्हा तिथून आणलेलं. केंद्रात बघितलेलं, केंद्रात मला भेटलं नव्हतं आणि त्या दिवशी मी गेलेली केंद्रात तर लगेच सगळे संपलेले. कारण की धन्वंतराच्या दिवशी खूप काय काय खरेदी करतात, त्याच्या अगोदर संपलेलं आणि यायला वेळ होता. आणि दुसऱ्या दिवशी धन्वंतराचे होतं, मग मला पाहिजे होतं म्हणून मी तिथून घेतलेला हा फोटो. आणि हे केंद्रात काहीतरी 36 रुपयाला भेटतात ते, याच्या पाठीमागे त्याचं रेट असतं ते. आणि मी सगळे केंद्रातूनच आणले. फक्त हा आहे ना धन्वंतराचा देवांचा फोटो आहे ना, तो फक्त मी बाहेरून लोकल शॉपमधून, म्हटलं लोकल शॉपमध्ये रस्त्यावर बसतात ना, तिथून आणला. दिवाळीच्या टायमाला भरपूर बसतात ते लाईनीत फोटो विकायला, मग त्यांच्याकडून आणलाय. नाहीतर बाकीचे सगळे आहेत ना मी केंद्रातून आणलेत. हे आणले. तर एवढी आहे बघा, मी असं सगळं व्यवस्थित डब्यात करून ठेवते. कारण की पटकन घेताना डबा काढायचा आणि लगेच काढून ठेवायचं, परंतु ते खाली पडणार नाही, काही होणार नाही आणि सुरक्षित पण राहील, म्हणून असं आवडतं. आणि माझी ही सगळी आयडिया कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि हे सगळं मी आता भरून ठेवते. हे बघा असं भरून ठेवते. आणि आता हे सगळं मी आता वरती ठेवते आणि देवपूजा करून घेते. आणि आज पण मला पुस्तक वाचायचे, तर ते पण तुमच्यावर शेअर करणार आहे. मी 6 दिवस सगळं मी तुमच्यावर शेअर करणार आहे चंपाषष्ठीपर्यंत.